नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता लागते मी गार्डनच्या कामाला, कारण 2 दिवस झालं गार्डनचं काहीच काम केलं नाही, पाणी पण दिलं नाही आणि वरून पाऊस पण नाही इकडे अजिबात. आणि बघा गार्डन कसं थोडंसं सुकल्यासारखी झालेली आहे. तर आता काय काय करायचं ठरवते मी. आता इथं जे लिलीचे झाडं आहेत, ते पौधे लहान लहान आलेले असतात ना, सगळं असं पूर्ण घेरलेले आहे. त्याला थोडं आधार देऊन बांधून टाकते. जिथं ना एका वेलीला पाहिलं, झाडाला पाहिलं की त्याचं काम आहेच आहे. खूप काम आहे गार्डनमध्ये. एवढं गार्डन मेंटेन करायचं म्हणजे खूपच मोठं काम आहे हे. असं सर्वसाधारण काम नाही. मग वेळात वेळ काढून मी ते हौस म्हणून, मला गार्डनची हौस आहे म्हणून मी करत असते. हे पहा, लिलीचे जे काळे काळे बी कितीतरी आलेले आहेत. आता लिलीचे फुलं लागायचं सीझन नाही बहुतेक. हे बघा, हे बघा बी. आता ह्याला मी टाकते इथं कुठंतरी, ह्याच्यामध्ये टाकून देते. कुठंतरी म्हणजे येईल तसं आलं त्या ठिकाणी. म्हणजे खूप छान फुलं लागतात ते. जर आले ना सुंदर सुंदर दिसतात गार्डनमध्ये. म्हणून त्याला वाढवायचं कुठंही. हे वेल बघा, किती दोडक्याची वेल पसरून पसरून चाललेली आहे. बापरे, त्याला इकडं गार्डनमध्ये नको, कितीही आपण नको म्हणून तिकडं मी ढकलायला लागले तरी इकडंच यायला लागलेली आहे. तर होता होईल तेवढं मी गार्डनला, त्या वेलीला तिकडंच गार्डनच्या पलीकडेच घालत आहे. आता मी तोडून घेते ना हे जे आहे आयरनची जे पत्त्याचे असते, 2 दिवसाला मी तोडून घेतच असते. त्याचं काहीतरी भाजी तरी करते किंवा वरणात तरी टाकते, डाळीत टाकते. असं करून कसं तरी करून कोणत्या ना कोणत्या रूपाने ते आपल्या पोटात गेलं पाहिजे. म्हणजे आयरनची जी कमी आहे आपल्या शरीरामध्ये, ते आपल्याला पूर्ण करतं. मग अशा देशी भाज्या खाणं ना आपल्याला खूपच चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. होता होईल तेवढं देशी भाज्या तुम्ही दिसल्या ना, तुम्ही पण सोडूच नका. काही करून तुम्ही खात जावा. मुलाला आवडत नाही, लहान मुलांना पण त्यांना, मोठ्यांना तर आपण खाल्लंच पाहिजे. लहान मुलांना दुसरं काही करून द्या, पण आपल्याला ते आवर्जून खाल्लं पाहिजे. अशा भाज्या, रानभाज्या दिसल्या की. चला, हे आयरन पत्त्याचं मी होता होईल तेवढं तोडून घेते, कारण हे दोडक्याच्या मध्ये सगळं मिसळलेलं आहे तेच. आणि त्याचे कवळे कवळे देठं आता मी तोडून घेतलेली आहे, तिकडं ठेवून देते. आणखीन काही इथले थोडं तोडते, इकडल्या साईडला पण थोडे आहेत. पूर्ण पसरलेलं आहे ना, कितीही तोडा. अशा वेली ना खूप पसरतात, त्यांना खूप भरपूर जागाही पाहिजे पसरायला. आणि तेवढं आपल्याला ते भाजीपाला देतातही तेवढंच. वेलीचं जेवढं आपल्याला मिळतं ना फळ, तेवढं कशातही मिळत नाही. म्हणून वेलीला आणि जागा पण लागतं तसंच. तर हे मी आता घेतलेली आहे देठं, त्याची पानं, होता होईल तेवढं. आता हे जे कांदे आहेत ना, मोड आलेले कांदे आहेत, ह्याला मी कुठंतरी आता टोपते. जागा बघते कुठं आहे का, कारण पातसुद्धा एक एक वेळेस आपल्याला खायला चांगली भेटते आपल्या गार्डनमध्ये. चटणी बी करू शकतो किंवा भाजी पण करू शकतो डाळ टाकून वगैरे. तर इथं खाली आहे जागा, तर इथं मी लावून आणि हे पॉटमध्ये लावलेलं होतं ना आंबाडी, कसं झालेलं आहे, आपोआपच वाळून गेलेलं आहे. 2-4 थाटं इथं राहिलेले आहेत बघा, आणि बाकीचे वाळून गेलेले आहेत. तर वाळून गेलेलं मी ते काढून टाकते. म्हणजे कोणत्याही एकाही पॉटमध्ये लक्ष गेलं ना, तिथं काम आहेच आहे. तिथं आपला हात खेळलाच पाहिजे, अशी परिस्थिती असते गार्डनची. आता हे टोबून घ्यायला लागले, पण बाप रे बाप, मच्छर इतके चावायला लागलेत ना, अफाट मच्छर. ह्या साईडला तरी, ह्या कॉर्नरमध्ये तरी काहीतरी त्याचं आता नायनाट केलंच पाहिजे. नाहीतर आपण काम करू शकत नाही, इथं बसू शकत नाही आणि इथं थांबू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आता काय करावं लागेल. हां, चला, मी आता घरी जाऊन ते असतेत ना अगरबत्ती मच्छरचे, तेच आणते मी. त्याच्याशिवाय इथं इलाजच नाही. आता इथं काम करू शकत नाही. पायाला, हाताला असं भयंकर चावायला लागलेले आहेत. ह्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय केलंच पाहिजे. तर मी आणतेच आता मच्छरची अगरबत्ती लावून. आता मी आणलेली आहे. आता ह्याला ठेवते ह्या साईडला, म्हणजे थोडेसे मच्छर कमी होतील. मग आपण चांगला आपलं काम जे आहे ते करून घेऊ शकतो आणि आपलं कामही होतं. मच्छरवर पण आपण आळा घालू शकतो. तर असं सगळं थोडं मच्छरचं दूर केलेलं आहे मी गार्डनमध्ये, तेव्हाच आपलं काम होईल, नाहीतर काम होणं शक्यच नाही. इथं आता मी ठेवलेली आहे. आता लागते अजून दुसऱ्या कामाला. काम काही कमी नाही गार्डनमध्ये, कितीही काम करा कमीच आहे. काय काय करावं एवढ्या वेळामध्ये
हेच समजत नाही. पुष्कळ काम असतं आणि वेळ आपल्याकडे कमी असतो. कारण सकाळचा वेळ शाळेमध्ये जातो आणि नंतर शाळेहून आल्यानंतर गार्डनिंग, घरचं काम ह्याच्यामध्येच जातो. म्हणून संध्याकाळच लवकर होते असं वाटतं. वेळच पुरत नाही आपल्याला. किती वेळ पाहिजे कामासाठी पहा. तर आता इथं मी लावून घेतले आहे परत अजून राहिलेले जे कांदे होते छोटे छोटे लहान लहान ते इथं लावून घेते आणि वरी थोडंसं असं माती पसरवते. कांद्याच्या पातीला ना कोणत्याही ठिकाणी लावा तुम्ही, कशाही ठिकाणी लावा, येतेच येते ते मोड. लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्याची मोड उठायला सुरुवातच होते. इतकी म्हणजे छान कांद्याची पात जेवायला पण आणि असंसुद्धा आपण जेवू शकतो आणि त्याच्यात भाजीसुद्धा आपण तिची करू शकतो. आता इथं जे आहे ना पॉट खालीच आहे थोडंसं ह्या साईडला. तर याच्यामध्ये मी परत काय टाकते म्हणजे आंबाड्याची बी टाकते. थोडंसं आंबाडी आलेली आहे साईडला आणि ती बाजूला आणखीन आंबाड्याचंच बी मी टाकून देते. म्हणजे त्याच्याबरोबर ते मॅच होऊन जाईल. दुसरं बी टाकलं ना परत येईल नाही येईल गॅरंटी नसते. तर चला मग इथं आंबाड्याचं बी टाकून घेते. आंबाड्याचं बी मी जास्त टाकलेलं आहे. प्रत्येक पॉटमध्ये पाहिलं ना तुम्हाला मी दाखवतेच आता एवढं काम झालं की. आता हे जे आहे ना वेल चढलेली आहे परत ती दोडक्याची जी कंपाऊंडच्या तिकडून जी आलेली आहे त्या वेलीला परत मी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे की इकडं जर शेवग्याच्या झाडावर चढली किंवा सीताफळाच्या झाडावर चढली तर मग ते आपल्याला पुन्हा कंट्रोलच करता येत नाही. पूर्ण चढून झाडाला पूर्ण झाकूनच गेल ते. म्हणून मी काय करायला लागले, चला मी पडता पडता वाचले, लाकूड आलं पायामध्ये. तर ही जी वेल आहे ते तर सरकावलीच मी. आता हे जी वेल आहे तोंडल्याची वेल, त्या दिवशी झाडं तोडताना वाळून गेलेली जे तोंडल्याची वेल अशीच झाडावर हिरवीगार होती ना, त्याचे जे झाडं तोडण्यामध्ये ते तुटून गेलं सगळं, अस्तव्यस्त होऊन गेलं. पण ही वेल आता वाळत वाळून गेलेली आहे. तर ह्याला सगळं आता काढून टाकलं तर ठीक आहे, नाहीतर कसं तरच दिसतं ना सगळं. म्हणजे वाळलेली वेल ठेवण्यात ही काही अर्थ नाही. म्हणून मी सगळी वेल होता होईल तेवढं हातानेच अशी वडून काढत आहे. वाळलेली आहे, काढायला काही सरळ एकदम सोपं काम झालेलं आहे. तर असं वडून घेते. हे सीताफळाचं झाड पण आम्ही अर्ध्याला अर्ध तोडून टाकलं आणि अमरूदचं म्हणजे पेरूचं तोडून टाकलं. आता फक्त शेवग्याचं वगैरे ठेवलेलं आहे, कढीपत्त्याचं ठेवलेलं आहे आणि एक आंब्याचं लहानसं अजून आहे. बघावं आता पुढच्या वर्षी येईल की नाही काय सांगता येत नाही. असे 2-3 झाडंच ठेवलेले. जास्तीत जास्त मला भाजीपाला लावायचा असतो म्हणून मी हे सगळं गार्डन आता एकदम खाली केलेलं आहे आणि पॉट आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी होता होईल तेवढं भाजीपालाच लावण्याचा प्रयत्न करायचा. आता जे झाडं आहेत ते तर तसेच ठेवायचे आणि राहिलेल्या जागेमध्ये आपण वेली किंवा कोणतेही भेंडीचे, टमाट्याचे असे पालक वगैरे टाकायचं. पण काय व्हायला लागलं अजूनही तिकडे ना कंपाऊंडच्या तिकडल्या साईडला ह्याचं झाड आहे सागवानी आणि त्याचे जे बारीक बारीक फुलं पडतात ना, पानं पडतात ते इकडंच पडतात. चला तुम्हाला मी आता गार्डन दाखवते. हे बघा हे कसं आलेलं आहे बघा. कांद्याची पात ताजी ताजी एकदम किती मस्त अशी आलेली आहे. आणि हे बघा हड्डीजोड वेल अशी जाते. ह्याच्या कांड्या असतात आणि ह्याची पण चटणी भाजी असं करतात. तुम्हीही कुठं दिसलं ना आणून पॉटमध्ये घरी लावून टाका, कधीही उपयोगाला येते. हे देशी दवाई खूपच कामाची असते पहा. आणि हे पहा असे वरण्याच्या भाज्या हे बघा आमच्या शेंगा लागलेल्या आहेत. 2-3 नमुन्याचे वरण्याच्या शेंगा आहेत. ही वेगळीच आहे, अगोदर दाखवलेली ते वेगळीच आहे. हे पहा हे जसं कसं म्हणजे हे थोडीशी अशी वाकडी होते आणि ती एकदम सरळ राहते आणि वरचं टर्पलसुद्धा त्याचं स्निग्ध आहे, ह्याचं एकदम खरबडं आहे. चला आणखीन दाखवते. हे पहा वेल ह्याच्यामध्येच आयरनचं पत्त्याची वेल आहे, तोंडल्याची वेल आहे आणि हे 3 वेली आता इथं आहेत आणि दोडक्याची वेल असं पसरलेलं. हे बघा वांगे किती छान आता फुलं लागलेले आहेत. पॉटमध्येच लावून टाकले ह्याला मी. इथं एका ठिकाणी आणखीन हे पहा टमाटरचं, हे पण म्हणजे काही जोर नाही त्याच्यामध्ये. आणि इकडे पण आहे हे पहा असं ताजे एकदम छान हे वांग्याचे झाडं इथं लावलेले आहे मी. हे बघा कसं मस्त आता फुलं लागलेले आहेत. हे आहे बघा देशी दोडक्याचं, हे खूप छान आता वाढायला लागलेलं आहे आणि ह्याला मी आता ह्या झाडावरच सोडणार आहे.
घेताही येतं पाहू, उंच गेलं तर घेता येत नाही, दोडके जर लागले तर. आता लागतीलच ह्याला ही फुलं वगैरे, छान वाढीला लागलेलं आहे. चला अजून पुढे दाखवते. हे पहा किती छान आलेलं आहे आंबाड्याच्या भाजीचं. बघावं आता उंच होईपर्यंत येणार की नाही सांगता येत नाही. हे धने टाकले होते त्या दिवशी आणि ह्या पॉटमध्ये काय टाकले होते अजून लक्षात येत नाही. काही तिथंही मी टाकलेली आहे. हे पहा, म्हणून तरी ते असं आलेलं आहे ना. कोणतं तरी बी टाकले होते मी. हे पहा, अशा वेली काढले ना मी इथून, वाळलेल्या दोडक्याची जी वेल होती झाडावरती वाळून जी गेलेली होती तुटून, आणि ते काढल्यानंतर खाली बघा, हे बघा आता खाली कसे पानं पडलेले आहेत. हे पहा कचरा कसा पडलेला आहे. मग कसं जमिनीवर भाजी लावता येतं सांगा. पहा इथं हे सगळं लावलेलं गेलं. आता काही असेल तरीही, जरी उठलेलं असलं तरीही त्या पत्त्यामुळे, वरी पडल्यामुळे, पाय ठेवल्यामुळे काहीच येत नाही. असंच व्हायला लागलेलं आहे. खूपच अजून काळजी घ्यायची गरज आहे. हे लागलेलं आहे टमाटरचं झाड, पण त्याला रोग लागल्यामुळं की नाही त्याचे पानं वाळायला लागलेले आहेत. म्हणून मी सगळं आता त्याचं तोडून घेते. शेंडा पण त्याचा तोडून घेते आणि सगळं काढून टाकते. म्हणजे परत अजून चांगलं फुटलं तर ठीक आहे, नाहीतर मग पूर्णच काढून टाकायचं आणि दुसरेच टमाटरचे झाडं लावून टाकायचं. त्याच्याशिवाय काही गत्यंतरच नाही. हे पहा हे कसे लागलेले आहेत आंबाड्याची भाजीचे. हे पहा, दोन्ही पॉटमध्ये टाकलेली होते, तिकडं पण टाकलेली आहे. ते आत्ता तुम्ही अगोदर पाहिलंच आहात. हे पहा इथं पण आहे वरणा. हे बघा इथं पण भाजी अशी लागलेली आहे. कालच मी काढलेली होते वरण्याच्या शेंगा, एका भाजीपुरत्या निघालेल्याच होत्या. कारण खूप ठिकाणी 2-3 ठिकाणी लावलेलं आहे ना मी. इकडं पण लावलेलं आहे. पहा हे बघा, हे बघा इथं पण लहानच आहे झाड, पण कसं मस्त असं आलेलं आहे हिरवंगार, आणि त्याला चांगलं फळ फूल लागायला लागलेले आहेत. हे ना परवा तेव्हा लावलेलं होतं ना पपईचं झाड, कसं वाळून गेलेलं आहे बघा. येईल की नाही काय सांगता येत नाही. तरी पण बघते ह्याला पाणी घालून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावं लागेल. आता मेन ह्याला आता पाणी पाहिजे. आणि हे बघा फुलं किती मस्त आता लागायला लागलेले आहेत, एकदम छान. तर चला आता मी ह्याला घालून घेते पाणी. पाणी घातल्याशिवाय, ह्याला भोजन दिल्याशिवाय आपलं काम पूर्ण होतच नाही. पावसाची वाट बघत बसता येत नाही. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.